अयोध्येतील राम मंदिर प्रश्नाचा तिढा दोनही पक्षांच्या सहमतीनं सोडवला जावा असं महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलेलं आहे। हा प्रश्न धर्म आणि आस्थेशी निगडित असल्यामुळे न्यायालय यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही। गरज पडलीच तर आम्ही मध्यस्थ्याची भूमिका पार पडू असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। अयोध्येतल्या जमिनीचा मुद्दा लवकरात लवकर निकाली निघावा अशी याचिका भाजपचे खासदार आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती। त्यावर कोर्टानं आपलं मत व्यक्त केलंय। अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं जाऊन मशिदीसाठीची जागा शरयू नदीच्या काठाजवळ दिली जावी अशी सुब्रमण्यम स्वामी यांनी मागणी केली आहे आपल्या याचिकेच्या माध्यमातून। कोर्ट ने कहा कि हम तो चाहते हैं कि आप दोनों साइड बैठकर इसकी फैसला करें और फिर हमारे पास आए उसकी एक समाधान के साथ। तो मैंने कहा कि वो बैठने के लिए आपकी आदेश की आवश्यकता है। इस पर तीनों न्यायाधीशों ने आपस में सलाह की थी 5-10 मिनट के लिए और फिर उन्होंने ये कहा कि इस पर आप अगले शुक्रवार माने ये आने वाली शुक्रवार नहीं, उसके बाद जो शुक्रवार है उसमें आपका दोबारा आप आकर इस पर उठाइए, प्रश्न उठाइए और हम आपको बता देंगे कि कैसे आगे बढ़ना है। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, सुप्रीम कोर्टाचं काय मत आहे, काय मत मांडलं सुप्रीम कोर्टाने सगळ्या संदर्भात? ज्ञानदा, सुप्रीम कोर्टाची आजची जी टिप्पणी आहे ती एकूणच या सगळ्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची आहे। कारण गेल्या 25 वर्षांपासून हा अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो भारतीय राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिलेला आहे। आणि आज सुब्रमण्यम स्वामी यांनी जेव्हा ही मागणी केली होती की या मुद्द्यावरती तातडीनं सुनावणी व्हावी, तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की अशा संवेदनशील मुद्द्यांवरती चांगलं आहे की जर दोन्ही पक्षांमध्ये काही सहमती बनली आणि या सहमतीने जर तोडगा निघाला तर ते अधिक चांगलं होईल। अर्थात कोर्टाची ही फक्त टिप्पणी होती, याच्यावरती कुठलाही आदेश किंवा हे कोर्टानं दिलेला नाहीये। पुढच्या शुक्रवारी सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरती पुन्हा एकदा विचार होणार आहे आणि तेव्हा आपल्याला कळेल की खरोखरच कोर्ट या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका करू पाहत आहे। अर्थात आज बोलता बोलता मुख्य न्यायाधीश खेर यांनी असंही सांगितलं की जर तुम्हाला या प्रकरणामध्ये मध्यस्थीसाठी एखादा जज हवा असेल तर तो जज देखील सुप्रीम कोर्ट द्यायला तयार आहे। मी देखील आनंदाने तयार होऊन या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करायला। त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आणि त्यातही एवढं प्रचंड बहुमत आणि या पार्श्वभूमीवरती जो सातत्यानं सवाल विचारला जातोय की मंदिर कब बनाएंगे, तर या प्रश्नाच्या अनुषंगानं सुब्रमण्यम स्वामी यांनी ही कोर्टात याचिका दाखल केलेली होती। आणि जर कोर्टामध्ये काही हालचाली सुरू झाल्या तर राजकीय पावलं नेमकी कशी उचलली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितपणे राजकीय भूमिकेची सुद्धा तितकीच प्रतीक्षा असणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान याआधी अलाहाबाद कोर्टाने या संदर्भात काय निर्णय दिलेला आहे तोही जाणून घेऊया। अलाहाबाद कोर्टाने सगळ्या संदर्भात याआधी काय म्हटलेलं आहे तर निकाल देताना अलाहाबाद कोर्टानं या वादग्रस्त जमिनीचे एकूण 3 हिस्से केलेले आहेत। त्यापैकी एक हिस्सा निर्मोही आखाड्यासाठी, दुसरा हिस्सा राम मंदिर ट्रस्टसाठी तर तिसरा आखाडा सुन्नी वक्फ बोर्डाचा असेल असा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलेला आहे।